मॅडम नाशिकवरून तुझा करता रिझल्ट नाही येतो. कल्याणी मॅडमचा रिझल्ट मॅडमने घेतला. थँक्यू सर. येस येस. चला आणि लाईफ मध्ये पूर्ण चेंज केला, आम्हाला पुनर्जन्म दिला तुम्ही पण, आमचे ग्रेट कोचेस. येस नक्कीच. आम्ही बघा ह्या भावना कोच बद्दलच्या आहेत. नक्कीच सुनील गोरखे सरांच्या माध्यमातून, गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाने, त्यांचे सिनियर कोचेसच्या मार्गदर्शनाने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन न भूतो न भविष्यात आयुष्यामध्ये बदल होतो का नाही ना, हे कल्याणी मॅडमच्या रिझल्ट कडे बघितल्याच्या नंतर समजते. काय कंडिशन होती 105 किलो वजन एका लेडीजचं, तुम्ही कल्पना करा. माझ्या माता भगिनी कल्पना करा तुम्ही, काय कंडिशन असेल, काय सिच्युएशन असेल, काय त्रास असतील, हे फक्त आपण कल्पना करू शकतो. त्यांनी ते भोगलंय. आणि म्हणून आयुष्याचा पुनर्जन्म होतो याच्यावरती जर विश्वास ठेवायचा असेल तर वारंवार कल्याणी घुमरे मॅडमचा रिझल्ट आठवा. फक्त वजनच कमी केलं असं नाही तर खूप सारे डिसऑर्डर कमी झाले तर. आणि तुम्ही जर थोड्याफार पैशाकडे बघत असाल, आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर आरोग्य सुधारायला अगोदर आपल्याला सुधारावं लागतं, आपले विचार सुधारावे लागतात. तसा आरोग्यामध्ये बदल अजिबात होत नाही. सो खूप छान कल्याणी मॅडम, नक्कीच तुमच्या याच्या रिझल्ट मधून कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहे. सो 45 किलो फॅट युक्त वजन कमी केलंय, जोक नाही. आपण 2 किलो महिन्यात नाही झालं तरी बी व्हायबल होतो. कसं काय व्हायना, कसं काय व्हायना म्हणजे तू फॉलो कसं करतोय त्याच्यावरती आहे ना. तुला वडापाव खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही, कसं वजन कमी व्हायचं. तो चला थँक्यू सो मच कल्याणी मॅडम, खूप सुंदर असा रिझल्ट तुम्ही शेअर केलाय. आता सरांचा सुद्धा रिझल्ट आपण ऐकूयात. येस प्रॉपर सर, तुमचं नाव सांगा. सुधाकर घुमरे सर, नाशिकवरून आहे. येस सुधाकर घुमरे सर, तुमचं काय चॅलेंज होतं सर? तुमचं आता कल्याणी मॅडमचं 105 किलो वजन होतं, तुमचं किती किलो होतं? तर माझं 126 किलो होतं. 126 किलो बघा, कमी नाही अजिबात. हम किसी से कम नाही. मॅडम 105 तर मी 126. 21 किलो वजन मॅडम पेक्षा जास्त, म्हणजे वजनदार जोडी होती. ते लग्नाच्या अगोदर असेच नव्हतं होतात का लग्न झाल्याच्या नंतर तब्येत वाढल्या होती? लग्नाच्या वेळेस एवढं नव्हतं सर, पण लग्नानंतर जास्त वाढलं. कारण की बाहेर जेवायला वगैरे जाणं, हप्त्यातून 2-3 दिवस आम्ही बाहेरच असायचो. एकमेकांची जास्त मॅडम एवढा भयंकर त्रास असल्यामुळे आम्ही शक्यतो घरात जेवण नाही, कधी बाहेरूनच आणायचं किंवा बाहेर जेवायला जायचं. त्रास एवढे होते की मॅडम स्वयंपाक करणं सुद्धा शक्य नव्हतं. एवढं सगळं सहन करत बाकीचे उभा राहून या सगळ्या गोष्टी करणं त्यांना पॉसिबल नव्हतं. म्हणून मॅक्सिमम बाहेरचं खाणं जास्त व्हायचं आणि म्हणून वजन वाढलं. बघा, बाहेरचं खाणं की वजन वाढतंय, आतलं खायचं, घरातलं खायचं. बरीच लोक वडापाव खाताना बाहेरचं काढून टाकतात आणि आतले बटाटे खाते. असं नाही. आतलं म्हणजे घरी जे बनतं ना, विदाऊट कमी तेलाचं, कमी ऑइली, कमी मैद्याचं, हे सगळं. तर या वाढलेल्या वजनामुळे काय त्रास होतो तुम्हाला? तर चालताना दम लागायची, अशी दाप लागायची, त्यानंतर बॅक पेन, म्हणजे पाठीच्या साईडला दुखायचं. आणि वय किती होतं या सगळ्या गोष्टी त्रास सहन करत तुम्ही ज्यावेळेस जगत होते त्यावेळेस आता हे सगळे त्रास सांगितले? वय किती होतं तुमचं? त्यावेळेस 28 होतं सर. आता 28 वर्ष वयामध्ये सरांना हे सगळे चॅलेंजेस होते कमी वयामध्ये. त्याच्यामुळे वय मॅटर करत नाही. तुम्ही कसं लाईफ जगताय ना यावरती तुमचा सगळा रिझल्ट डिपेंड आहे. सरांचं बघा तुम्ही, या ठिकाणी मी बिफोर आफ्टर शेअर करतो. हे घुमरे सर येतं बघा, काहीतरी खात्यातच वाटतं, प्लेटच दिसते हातामध्ये काहीतरी. किती नाशिकला यात्रा होती, तिथे गेलो होतो आम्ही. पोटाचा घेर बघा तुम्ही, सगळ्या बाजूने तुमच्या शरीर यष्टी बघा तुम्ही. आणि जर असं आयुष्याची सुरुवात 28 वर्षामध्ये असेल तर तुम्ही विचार करा की काय आनंदाने लाईफ जगणार आहे बाबा. आणि काय लोक आपल्याकडे कोणत्या हेतूने बघत असणार आहे. एवढे सुंदर बघा, आणि इकडे बघा काय बदल झालाय. सुंदर चेहरा, सुंदर शरीर यष्टी, परंतु वाढलेल्या वजनामुळे सगळी वाढलं, सगळे वाढलं. लोक हसतात आपल्याकडे बघून सुद्धा. आता बघा, हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त झाले. किती किलो वजन कमी केले सर? तर पहिल्या 2 महिन्यामध्ये 20 किलो कमी केला आणि नंतर 14 असं 34 किलो. 34 किलो. वाव, 34 किलो वजन कमी केलंय दोघांनी मिळून. मी म्हटलं ना तुम्हाला, मॅडमचं 45 आणि ह्यांचं 34, 79 किलो. मी तर 77 म्हटलं होतं. 79 किलो दोघांनी मिळून वजन कमी केलंय. तुमचं टार्गेट किती आहे ठरवा. त्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही किती एफर्ट देताय, कोचचं किती ऐकताय, किती फॉलो करताय, हे सगळं केलं तर तुम्हाला सुद्धा इतका जबरदस्त रिझल्ट येणार आहे. एवढं वजन तर तुम्हाला कमी करायचं नसेल ना सरांनी, इतकं जेवढं करायचंय ना
वाचून करा आणि फक्त वजनच कमी नाही झालं तर त्यांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा किती बदल झालाय बघा तुम्ही. हे बघा हे अगोदरचं सुधाकर सर येतं. स्किनचा रिझल्ट बघा तुम्ही. डोळे दिसत नाहीयेत, गाल फुगलेली येतं, वरती आले गाल. आणि नंतरच्या फोटो मध्ये तुम्ही बघा किती बदल झालाय. पहा डोळे काय उघडा डोळे बघा नाही. हा तर पॉसिबल आहे का नाही पॉसिबल. विश्वास पाहिजे तुमचा तुमच्या कोच वरती, तुमच्या आहारावरती. तर आता 34 किलो वजन कमी केल्यावर हे जे तुमचे सगळे डिसऑर्डर होते त्याच्यामध्ये किती बदल झालाय. तर आता कुठलाही त्रास नाही, आता एकदम एनर्जेटिक आहे. म्हणजे आता मी आमच्या सेकंड मजल्यावरती मी गॅसची टाकी पण उचलून आणू शकतो. पहिल्या पायरीवरती चढायला त्रास व्हायचा. मॅडम पहिल्या मजल्यावरती पाणी घेऊन यायचे. हा बघा वरती जिना चढून जायला सुद्धा सरांना त्रास व्हायचा. गॅसची सिलेंडरचं घेऊन सुद्धा वरती जायचं म्हटलं तरी सरांना नको व्हायचं. परंतु आता ते म्हणतात बिना सिलेंडरचं फक्त चालत यायचं वरती तरी चढता येत नव्हतं, दम लागायचं. वाढणार सर सिलेंडर घेऊन येऊ शकतो. येस येस क्या बात आहे. 126 किलो वजन आणि आता 34 किलो तो बोजामध्ये 2 गॅसच्या टाक्या तुम्ही स्वतः मधल्या कमी केल्यात सर. येस सर. 15 किलोच्या टाक्या असतात तर 30 किलो वरचा एक्स्ट्रा अजून 4 किलो. सो बदल स्वतःमध्ये 100% घडतो आणि ते बदल घडवण्यासाठी तुम्ही रेडी असलं पाहिजे. खूप सुंदर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. सरांचा रिझल्ट सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आपण सरांचे. बघा हे अगोदर असे होते आणि नंतर काय चेंजेस होत गेले त्यांच्यामध्ये बघा. माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर ओ कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है. वाव ग्रेट बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघितलं तुम्ही. खूप सुंदर सर आणि नक्कीच सातत्य आणि मेहनत, एफर्ट, सकस संतुलित आहार, कोचचं मार्गदर्शन या सगळ्यांच्या जोरावरती हा अमेझिंग असा बदल दोघांच्या आयुष्यामध्ये झालाय. आता आयुष्य कसं वाटतंय म्हणजे पहिलं तुमचं आयुष्य छान वाटत होतं का. आता हा प्रश्न म्हणजे तसा विचारण्यासारखा नाही पण तरी सुद्धा काय फिलिंग आहे तुमच्या आता. तर पहिले जीवनामध्ये फक्त आळस, कंटाळा, वादविवाद घरामध्ये हेच वातावरण होतं. पण जसं जसं मॅडमनी पहिलं जॉईन केलं, मॅडमचा रिझल्ट येत गेला. म्हटलं मॅडम बारीक होत चालले, मी जर जाड राहिलो तर जोड दिसेल. त्यामुळे मी पण 1 महिन्यानंतर जॉईन केलं आणि आता असं एनर्जेटिक वाटतं, एकदम आनंदी जीवन जगतोय आम्ही. क्या बात आहे. पहिलं हॉस्पिटल व्हिजिट, त्रास, टेन्शन या सगळ्या गोष्टी आणि कामावरती गेलं तरी मन लागत नव्हतं. घरी काय होईल ही भीती. या सगळ्या गोष्टीमध्ये आयुष्य असं चाललं होतं. अगदी कमी वयामध्ये 25-26 वर्ष वय असताना या गोष्टी चालू होत्या. परंतु जगत होते एकमेकांसाठी. अगदी लहान लेकरांसारखी दोघं एकमेकांची काळजी घेत होते. खूप त्रासामधून आलेले आहेत हे सगळेजण आणि म्हणून त्यांना माहिती आहे आरोग्य फॅमिलीचं महत्व, या आहाराचं महत्व, कोचचं महत्व त्यांना माहिती आहे. कारण त्यांनी ते दुःख जवळून पाहिले, सहन केले. सो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद यावा, दुःख कुणाच्याच वाट्याला येऊ नये म्हणून ही आरोग्य फॅमिली, तुमचा कोच हा आहार काम करतोय. फक्त तुमची मानसिकता बदलायला. ते ज्या दिवसापासून बदलणार ना त्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहे. सो थँक्यू सो मच सुधाकर सर, कल्याणी मॅडम, आजचा अमेझिंग आणि जबरदस्त रिझल्ट. आणि ऑल फॅमिली मेंबर्स, आपल्या आरोग्य फॅमिलीतला हा हायएस्ट वेट लॉस आहे, हायएस्ट. कल्याणी मॅडमचं 45 किलो आणि सरांचं 34 किलो, दोघांचं सुद्धा सगळ्यात जास्त वजन आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये त्यांचं कमी झाले. सो हे कुणाच्या मार्गदर्शनाने, कोचचं मार्गदर्शन तर आहेच, परंतु आहार आपण जसे खातो तसे दिसतो. वडापाव खाल्ला तर वडापाव सारखं पोट फुगणार तुमचं आणि सकस संतुलित आहार खाल्ला तर असं स्लिम फिट दिसणार तुम्ही. डिसऑर्डर तुमच्या कमी होणार. या सगळ्या गोष्टी आहेत. सो थँक्यू सो मच. जोडीचं खूप खूप अभिनंदन परत एकदा. आणि आयुष्याची इनिंग आपण नवीन सुरू करतो. आज नक्कीच तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि गाणं पण त्या रिझल्टला खूप छान लावलं होतं तुम्ही. कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, तुम इतनी बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे. तर ते वाटतच नव्हतं. कारण की ज्यावेळेस आम्ही पहिलं म्हणजे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतो, जिमला वगैरे जायचं, 4 महिने पैसे भरून पण गेलो नाही. कारण की तिथं 1 महिनाभर गेलो पण खायचं काहीच माहित नाही. पण ज्यावेळेस आम्हाला गोरके सर भेटले
त्यानंतर आम्हाला काय म्हणजे कसं वजन कमी करायचं पूर्ण मार्गदर्शन भेटलं. नंतर भागवत गायकवाड सर, ठोकळ सर, विशाल सर सगळ्यांचं मार्गदर्शन भेटत गेलं. तसं आमचा रिझल्ट निघाला. येस नक्कीच. आणि हे स्वीकारलं मनापासून आणि ट्रस्ट ठेवला आणि बघा आयुष्य असं बदलतंय. तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा बदल होणार. तुम्हाला तरी एवढं वजन कमी नाही करायचं, जेवढं करायचं तेवढं मनापासून करा. लवकरात लवकर कमी होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा प्रकारचा आनंद येणार आहे नक्कीच. तो चला. तर आणि इथं अनुमान लावून नाही चालत, अनुभव घेऊन बघावं लागतं. हो, अनुभव खूप महत्वाचा आहे. बरेच लोक अनुमान लावतात, होईल का नाही, होतंय का नाही, साईड इफेक्ट होतील काय, परत वाढेल काय, याच विचारामध्ये बऱ्याच लोकांचं वजन कमी करायचंच राहून जातं. 80 किलोचे असतो आपण आणि आपल्याला 15 किलो वजन कमी करायचं असतंय आणि कोणीतरी काहीतरी सांगतं आणि वजन वाढतं बरं का परत. असं म्हटलं की आपण नको म्हणतो, नाही परत वाढते. अरे आधीच आता तू 75चा 85 झालाय आणि आता 85 90 होईपर्यंत अजून वाढ बघणार आहे का? आणि नाही करून तुमचं काय कमी होणार आहे का? वाढणारच आहे तसं पण कमी करून बघा ना. इथे तुम्हाला एखादा मार्ग सापडेल वजन मेंटेन ठेवण्याचं. परत वाढणार नाही, कसं वाढणार नाही तुमचा कोच सांगेल ना तुम्हाला. आयडियल वेट वरती आल्यानंतर तुम्हाला एक सिक्रेट फॉर्म्युला भेटतो आणि तो फॉलो केल्याच्या नंतर तुमचं वजन 1 किलो सुद्धा वाढत नाही. तर चला, नक्कीच वेळ झाली. एक पुढच्या काही 5 मिनिटांमध्ये आपण या